खापली बया काय माहिती सकाळी सकाळीच मीटिंगला गेली मग कशाची मीटिंग काय माहित आता वैतागून जीव नुसता गेलाय कामा धंद्याला बसली असेल आता मोबाईल बघत तिथंच पासून मुलकाचे काम धंदे पडलेत ही बसली आपली फॉरेनची पाटलीन तिची बायकांसंग गपड्या मारत हायच तशी शिकल्या सवरलेली मोबाईलच बघत बसली काम धंदा कर काय तर आता स्वयंपाकाला बसली बाजून शेळ्या सोडायच्यात जावा की तुम्ही शाळा सोडून राहिलेलं करते की माझं मी नंतर हातुरात उठल्यापासून मोबाईलच बघतो बर का तुम्हाला काय होते व हा काय काय होत करते ना माझं मी मग मोबाईल बघायला काय तर जीव बिवून आहे का ते मोबाईल मध्ये बघत बसती उठलं सुटलं पोट भरते माझं ह्याला बघितले अशीच झापड लावेन खरं तू दात बीत काढलीस तर आता मोबाईल मध्ये बघून पटकन काम कर सगळे करते हो माझी मी तुम्ही जावा तुम्ही शर्ट सोडून होय की महाग काय करते मला माहिती आहे काय काय करते आवरते काम तर आवरते ना आवडती दिसते तुझ्या थोबडावरनं ती काय करते माझी उड जाते भांडे बिंडे घास जा गासते राहू द्या कवा घासायची काय माहिती काय कधीतरी गाशीन की दिवस आपलाच आहे होय काय मग झोप खातूर ना जा पांघरू घेऊन अगं उठकी कर काय तर करतेच म्हणायला लागली तर उगा उठकी घायच लावला तुम्ही तर अगं काय लाज गाब्यात ठेवून आले काय का साहेबांना तुझ्या डोक्यात भरवलं काय तर त्या साहेबाचं काय काम आहे मध्ये का ग आता केवढी तावाला गेली हा काय त्याचं काय गट राहतं तुला राग आला एवढ्या शिरग बसली होती पण काय गरज काय त्याचं नाव घ्यायची उठते काम कर राहिलेली राहू द्या करते जावा का नाही काय माहिती अशीच मोबाईल मध्ये बसती डोकं तीनदा काय त्या साहेबांनी याड लावलं काय माहिती हिला काय बाया त्या साहेबाचं 17 वेळा नाव येतं इथं काय माहिती का काय गरज आहे त्याचं नाव घ्यायची अगं पण तुला राग काय यायला लागला एवढा पण काय गरज काय आहे सगळं गाव सोडलं आणि त्याच काम मी त्याला बोलून तुला का झोंबायला लागलं एवढं हा त्याच्यापाशी जाऊन बोलायचं माझ्याजवळ बोलायचं नाही का का म्हणजे तुझं नाव घेतलंय काय मी मग काय घ्यायची गरज बी नाही त्याचं बी माझं बी माझ्या मोर वटवट करू नको वटीत ना भांडे घास कपडे धु नाही करत कायच आता तर दिवसभर मोबाईलच बघणार आहे होय येणार असेल तुला साहेबाचा फोन मग बघ काय आला तर बोलेन नाही तर काय तर करीन मी हा म्हणजे हायच काय तर कुठं पाणी मुरतय हाय का नाही जाऊ द्या तू काय ऐकण्याच्या बाहेरची आहे बाई तुझ्या नादी लागून मला याड लागल नुसतं पण माझ्या नादी लागच कोण म्हणताय तुम्हाला तुमचं आवरून जावा की तुम्ही कर ना मग घरातली काम काय मी कधीतरी करेन तुम्हाला काय व्हायला लागले मला होतंय काय तर तुला तसं बसल्यावर बघितल्यावर म्हणजे तुमच्या पोटात दुखतंय होय अगं पण काम धंदा कराव का नाही करून बसाव का काय मी बसून करेन आणि अजून बसेन काय मी झोपेन नाही तर काय तर करेन त्याची तुम्हाला काय करायचंय तुमचं आवरून जावा म्हणते 10 वेळा तर तसंच मागं लागला माझ्या चल उठ इकडे भाकरी कर एवढ्या करा नाही तर लाग नाही भाकर शेक नाही माझी मी काय करू मग खायला रेटे लागत नको मला जेवण माझं मोबाईल बघितलं की पोट भरते होय काय असेल साहेबांनी तुला ऑनलाईन काहीतरी पाठवलं काय का नाही कळतच नाही खरंच बाई काय खरंच कळत नाही लय वटवट केली तर अशी भाकरची तोंडावर थापेन बघ मी शांत बस आणि ती पटकन कामावर घरातली माझं मी ती ओळखते तुमची तुम्ही आवरून जावा म्हणते तुम्हाला 17 वेळा मला ते सांगायला लावू नका नाहीतर राहू दे ती पण जा उठून टाकते माझं मी अगं बाई तुझं ती साडी रूप सगळं ही खराब होईल की राहू हो द्या सोडा काय तर करते मी आपलं मग नीट गप करायची टोमणे मारत करायची काय गरज असते गपचे भांडे घास तिकडे मला दाशीन नाही तर काय कुरू कुरू करू नको सांगते तुला उगा उठालेत की फुटालेत कशावरनं टोमणे देत बसायचं तू हायच तसली टोमणे दे सारखी मग काय केलंय का असं टोमणे मारायला काय गावात सकाळी पहाटे बसलं काय होतं खपली होती एवढं वर्ष 3 तास झालं काय होतं बघायचं होतं काय हा काय होतं काय होतं काढून ठेवलंय की मड्यावर माझ्या कोणी ठेवलं 4 गट नको काय फेडायला निस्तरायला करून ठेवलंय कुणासाठी केलंय तुझ्यासाठीच केलंय आमच्यासाठी काय केलंय काय केलंय म्हणजे विचारायचं आल्यावर भांडे घास बस खाली साहेबावर प्रेम जडले हेतलं कशाला गोड लागते तुला आता कडूनच खाली ना साहेबाचं नाव घ्यायचं काम नाही खाली ठेव पाय खाली ठेव नाही असंच तोंडावर हाणून मग जळायला लाकूड तुझ्या सकाळी मिटिंगला गेलते गटाची मिटिंग होती तुम्हाला माहितीच आहे की तर मला म्हणते साहेबावर प्रेम दडला हिला बोलायला शोभतोय का हिला ती कशी बोलते बघा मी मोठे आहे ना मग मोठी असली म्हणून
मला सांगू नका. आता तिला काय सांगू? तू काही बोलले होती काही गप्प बसल का? तुला सांगा तुम्ही आता. कशी बोलते? अगं, तू बी आता गट उचललाय मग आता तुला काय म्हणायचं आम्ही? मी हिंडत होते का 3-3 तास गावात हिच्यासारखं? 3-3 तास म्हणजे आता जवळ मिटिंग आहे त्यावर बसणं गरजेचं आहे ना तिथं. हा ना 3-3 तास असते होय. आता तू 3-3 तास बसल्या मग तुला काय करायचं? माझं संपलं गट झालं. नाही मग मला असंच बोलावं लागेल की तुझं साहेबावर प्रेम जड आहे का काय? हा आता तुम्हाला काय दुसरे कामधंदा आहेत का नाही का? तेवढंच आहे उद्या. तुम्हाला मीच दिसते की माझ्यावर डोळा आहे तुमचा सारखा आपण सारखा. तसं बोलू नको ना वायफट तू. सकाळी आल्यापासून किरकिरी चालू केली. साहेबा संग साहेबा संग साहेबा संग. तू गप ग. किती काय वेळा गप्पा? बोलत बसते तू शांत बस आता. हा? थांबा थांबा थांबा. तिला सांग मला सांगू नका तसलं काय. तुला कळतंय का तू काय बोलती ती? मला नाही कळत. मला जे कळतं ते उद्या बोलले भावकी मी. राव की काय म्हणीन? सांगू होय, ना याचा उलसा विचार करते का तू? भावकीच्या आधी हीच बॉम्ब लागली की. झाडावर ठेवली चांगली. तिला सांगा. किडा पडल्यावर नुसतं त्यांनी काय नाही करायचं मला हे काम. ही आता तो ही भांडी चापटायला लागली आता ही. हा? आता काय झालंय? काय झालंय तुला? काय झालंय का? काय झालंय? म्हणतील का? म्हणतील का अशी? होय? बघ तुझं तोंड हाणते नुसतं. तोंड हाणते तुझं सापड सापड नुसतं. तोंड हाणते तुझं. हा? तिला सांगते ते मग काय बोलली ती. तिला मी काहीच बोलले नाही तुला. सांगाय गेलं की तू भांडी आपटते वय. हा? बरी भाकरीचं टाकून नाही दिलं टोपलं पिठाचा डबा. होय का? घरची काम कोण करायचं मी एकटी करते. तुला काय करायचं? काय करायचं का तुला? तुला तुला काय करायचं? तिला ठेवा की असलं बोलायला. तुला काय करायचंय तुला? तू गप काय भावा नाही. मारते बघ मागणी मी बी आता. तुझे केस तू काय का हिजी? तुला काय झालंय? काय झालंय नेमकं तुला? काय झालंय तुला? काय झालंय तुला नेमकं? होय? नाही सांगते माझ्या नवऱ्याला नाही. नवऱ्याला सांग. मारलंय मला. सांगायची होय. हा मग सांगणार असते. तुमचं पोरगं आहे ना. कुठून आणला नवरा तो? बघू दाखव बरं मला कुठून आणलाय तो? हा? खपला कुठं दारू पिऊन पडला. खपलाय म्हणती होय. हा? खपलाय होय. बस करा की आता लागतंय की किती. बोल ना. हा तोंड झाकून घेती आणि बोला ती वरून टमाटामा. जरा तोंड वर कर तुझं. तुझं तोंड सुजवते जरा म्हणजे मग तुला जरा कळण कसं असतं. मी मला कशी जातो सोडल्यावर मग सगळं आणतं मला. सुचू दे ना मग. तुला कळण ना बोलायचं कसं बोलावं. हा? तुम्ही जा बरं ना. कसं काय वय ग? हडे. मी बोलणार ना तुम्हाला आजपासून. नाही बोलणार काय? नाही बोलणार. तुझ्या तोंडात दिसतो म्हणे. नाही बोलणार. कास करायचं मला काम पडलेत घरातले. काम पडल्यात घरातली मग मी तुला काम करू नको म्हणते काय? हा? सर का की मग बाजूला. कुठं सारखं बाजूला? बंद कर आवाज. रडायचा नाही अजिबात. निस्ता तिचा दुसून करते निस्ता तिचा हिसाळ करते. हा? तू तिच्यावर शिकली असती तर तू नसती काय गेली तू लिहायला वाचाय काय कुठं काम करायला. बघा बघा तुम्हाला बघून कसं दूध ताप ठेवलंय अगं, तिनं. गोळाची गोळा दिलाय आई बापानी माझ्या हवाली करून आणि तिचा दुसून करी ती. तुमच्या घरी लेकाला घरी यायचं मग पोरगी मागायला. पोरगी बघायला येत नव्हता आला मी आलते. मला काय माहिती तुझ्या बापाने फसवलं ना. शिकली माझी पोरगी. तुला तर काही येईना. तुम्हाला कळ नाही का कशी येते बघायचं आधी. अगं तवा तर लय नटून खुटून असं मोठी जणू साहेबीन असल्यावर अशी पुढे येऊन बसली होती. आता बेकारण सुद्धा नसतेच आहे की. ते काय शिकलेलं असतेच काय. मग एवढाच ध्यानात ठेवावा. तिचा दुसून का करते तू? ते हाय ना त्या गुणाची म्हणून करते मी. सावरलेली ती गटू चालवती ती काय करते? नमस्कार मावशी. नमस्कार. काय हो हो साहेब? मावशी नमस्कार. काय हप्ता होता आज मावशीला फोन केला तर म्हणलं थंडी ताप आली त्यामुळे म्हणलं घरूनच हप्ता घेऊन जावा. हा थंडी ताप आली. Meeting ला नव्हतं ना. हा. आलती की सकाळी ना तुम्ही असं कसं म्हणताय. नाही दुसऱ्या गटाच्या मिटिंगला गेले असते ना आमचं वेगळं आम्हाला नाही आमच्या मिटिंगला नाही आले म्हणले थंडी ताप आले म्हणले दुसरा तर गट नाही. एकच गट आहे तिचा. आपल्याला नाही सांगता येतं बघ. काय भानगड आहे? तू तर मला म्हणली सकाळी. हा? मी, बघा बघा कशी तोंड लपवती आता. काय म्हणतात साहेब? त्या मिटिंगलाच गेलती. मिटिंगला गेलती मग तू साहेब घरी कसं आले? हो मावशी ऐका ते तुमचं काय असेल नंतर बघा ते हप्ता द्या मला जायचंय पुढल्या मिटिंगला जायचंय. अरे गप्रे तू काय त्या मिटिंगच्या नावाखाली आणि ह्या गटाच्या नावाखाली बाया लागले ना काय बी करायला कुठं जायला. घरी तर सांगायच्यात मिटिंगला चालले. हा आणि तिकडं कुठं उदा उदा करायला गेली मला माहितीये का? हा ना एवढं मला कुत्र्याने मारलं इथं बसून. काय माहिती आमचा हप्ता द्या आमचा हप्त्याशी मतलब आहे तुम्ही तिकडे काय हप्ता द्या म्हणजे तुला जमत नाही का घरी येऊन हप्ता न्यायला? मिटिंगच्या वेळेस कुठं मिटिंग असते रे? लोन घ्यायच्या टायमाला सांगितलं नाही एका ठिकाणी जमावं लागतं मिटिंगला म्हणून का तुमच्या प्रत्येक घरी यायला का आम्हाला काय हे काय नका बोलायला द्या आमचा हप्ता जाऊन द्या आम्हाला तुमचं काय करायचं? काय करायचं? काय शिकले तू? नाही मी काय
त्या पटकीने हप्ता मावशी ती जाऊन तुमचं मारा नंतर खेळायला आम्हाला जायचंय. अरे गप्र तू हप्ता त्या हप्त्याच्या नावाखाली लागले ना बाया कुंकडा बी हिंडायला काय बी करायला. द्या लवकर. तुमचं काय काय असेल आम्हाला काय करायचं बरं. हप्त्याच्या नावाखाली ओदा करीत हिंडायला लागले. घरगुती विषय तो आमचा हप्ता द्या आम्हाला जाऊन द्या पुढे. हप्ता बिप्ता नाही काय आज हे होतं बघून दे मला आधी काय हे काढ. मुजी हा तुमच्या घरातली भांडण आमचं जाऊन दे तिकडे आम्हाला बीएम खवळं दे तिकडे ते मला माहित नाही ते. आजच्या हप्ता द्यावा लागतो. काय का मावशी. तुझं हो, तुझं काय तू तिकडे का लपतीच्या साहेबाच्या खिशात बसते का जाऊन होय ग. हा तुला किती बारे सांगितलं तुला. हा हप्ता दिला की तू पटकन घरी यायचं. हा माझ्यासमोर बसला नका राडा घालू माझ्या हप्ता जाऊन द्या मला. चल तुझा हप्ता उद्या बघता येईल. बघता येईल नाही तिकडे नवा मावशी तुम्हाला हप्ता दिला मी तुम्ही हप्त्याचं करा काय. उद्या घेऊन जावा की तुम्ही बी. उद्या घेऊन जाऊ म्हणजे आता पैसे तुमच्याकडे meeting आला हे तर. असलं नखरं मी तिला मारून घेतली आणि तुझं कसं अहो पण आता मी काहीच केलं नाही किंवा तर आता मी काहीच केलं नाही. वाचा येतंय म्हणून याला वाचा येतंय. अहो तुम्ही काहीच केलं नाही किंवा लिहायला वाचा येतंय म्हणून हाना तुला. मारा नंतर खेळा ते आमचं आधी पैसेच मिटवा ए, काय ते. तुझं काय हप्त्याचं चाललं इकडं आमचं पार इज्जतीचं पंचनामा व्हायच्या माग आला. आम्ही काय हा? वाचा तुमच्या म्हणतो. गटासाठी काय रे? आम्ही इथं म्हणतो तो तिकडे जा कुणा बरोबर म्हणजे भिडायला त्या मला एवढं शिर मारलं ना त्याच्यामुळं हप्ता देऊन टाका पटकन. हप्ता देऊन टाका मला जाऊ दे. माझं काय करा तुमच्या तुझा घराघरात हप्ता बघता येईल. काय बघताय काय करायचं आता. मावशी हप्ता द्या तुम्ही. आता मी काहीच केलं नाही. कुठे गेली काय केलं ना मग तू गेली कुठं? कुठं गेली कुठं? तसंच पाहिजे तुला. कुठं गेली? बघा कशी बोलती माघारी. सांग तिला. आता नाही हो, मी कुठं पण गेली नव्हती. बरं एक काम कर मी तुला हानीत नाही मारित नाही काय नाही तुला प्रेमाने विचारते आणि नीट उत्तर द्यायचं. तू सकाळ धरून कुठं गेली होती. अहो त्या ते दुसऱ्या बचत गटाची मिटिंग होती ना तिकडे गेलती मी. पैसे विचारा की. त्यांचं ही नव्हतं आलं तेव्हा तिथं. हो मावशी द्या मग आता हे बघ. तिकडे बिरू घेऊ असतो. शेळ माझ्या इथं तिला बोला काय बोलायचं ते. त्या बरं, साहेबाचं आहे आहे ना मी आजच्या सगळं मिटवून टाकीते बर का. आता तू उद्यापासून काय करायचंय ह्या शेळ्या गुरं सोडायची आणि रानात निघायचं झक मारायची तिकडं. हा आता तुझं नखरा बस आणि तू ग तो सर घरातलं हँडल करायचं. धुणं दाणं भांड बासन काय असेल ते सगळं मला कानवा माझी येऊ द्यायचं नाही. बरं हा आता हिथून पुढं तुमच्या दोघीवर माझं ध्यान कंपल्सरी राहिलं बर का. तिच्यावरच जास्त आता द्या. तर वळवळ केली का बाई हा तुमची आई होऊन लागते तुमच्या पाठीमाग. मग बरं ते हप्ता अरे तुला दम फिम निघतो का नाही बोलते जाऊन बाई ह्याच्या कानात काय खोटे बिटे ठोकलेत काय. अरे तुला सांगितले ना मी देते तुला हप्ता का तुला भूक लागली खायचं प्यायचं का तुला काय पाहतो का. मग आई हो काय करतो ते हप्ता तुला थांब म्हणलेलं कळतं का. मी बोलते ना त्यांना पोरींना. हा जरा उसा खाली उतर. मावशी हो मावशी ए बाय देऊन टाक की पटकन. अगं बाई हो अजून तिच्याच माग लागलाय. तुला सांगितलेलं कळत नाही का. हप्ता पैसे घेताना माझ्या मागे लागलो तेव्हा नव्हतं दिसत. काय तुझ्या माग लागलं. मिटिंगला तिथं येत होते आणि आता हप्ता घरी नाही आलो तर द्याय ना तर आम्हाला घरचं भांडणं सांगतात. आमची चुका वाय त्याच्यात घरची भांडणं सांगतात म्हणजे मग मग तू तिच्याच माग लागला यार. मी देते ना तुला पैसे हप्त्याचं. धरतोय पैसे आणि परत दारात यायचं नाही आमच्या. गटात मावशी तुम्ही धर तुझं पैसा. हा कोणत्या दिलं पैसा मी दम देते. 1250 रुपये हप्ता आहे. हा यो की ही किती इथं हे काय योग 1250 योग योग हा अंदर आणि बाकीचे आणि चालता हो. ठीक आहे मला खर्च पैसे दिले काय हो धरे मावशी ते त्यांना तुम्ही ते गोंधून 500 घ्या. रुपये काय करू मला नका सांगू ते. 1250 रुपये हप्ता आहे तुमचा. 1250 तुला जावं लागेल मला आता. हो की 1000ची नोट. हा हो तुमच्या पाया पडते जावा घेऊन उद्या त्याला बघते मी करून देते काय तर. उद्या? जावं ते आता. उद्या अगं उद्या तुला 6 वाजूस तर हिथं नजर पडू दिली तर मला विचार ना. तू तिरव करी तिकडं नदीच्या काढाला आचीन काटवनात तिकडं लांड का खाऊ नाही तर कोला खाऊ. मग मी काय करतो उद्या तिकडे हप्ता घेतो. बघा बघा कसं बोलतेत हाय का. कुठे जातो हप्ता घ्यायला. गटात आता म्हणले नदीच्या कडेला. गटात म्हणतोय ते कुठे म्हणले विचारा तिला. मी काहीच म्हणली नाही ग बाय. मी ग बसली ग गप ग तू तर. माझ्या म्हणलं नको रडू. हो हप्त्याचं बघा काय असेल ती तर सुट्टी देणार नाही आपण. घरातले भांडणं असू द्या कोणी काय झालं तरी आपल्याला काय घेणं देणं चल नाही. चल चल फुट बघू तुझ्या हप्त्याचं. आता सगळी मी स्टाफ घेऊन येत असतो इथं कॅम्प.
हा जा कशी आता घेतोय शेरडा मारतीन तुला बांधून ठेवीन इथं कळलं का जरा नीट जा मावशी हे असे बोलणं खायसाठी बोलत आम्हाला हप्ते नाही हा. घरी कोणी या म्हणलं होतं तुम्हाला तुम्ही आला ना तिकडे जा पुढं बघून जा चल आणि नीट पटकन परत फिरकू नको इकडं सांगून ठेवते निघा सोडा शेरडा सोड तुम्ही जेवण बी केलं नाही काय बी नाही नाही सकाळपासून जेवली ना मी डबा घेऊन येते ना तुला एकटीला वाय तुला वाटलं होय तुला एकटीला तू भीती कशाला तुला वाटलं होय तू एकटी तुला सोडते मी शेरडाकडे तुझ्या नरड्या बसा येते ना तिथं मी तुझा डबा घेऊन सोड पटकन शेरडा नरड्यावर बसल्यावर मी शेळ्या कसं राखायचं पटा सोड तुला आता काय सुकून बिकून बघायचंय का उतारा करू तू येऊन असं कचकुल एखादा एवढा मोठा बघ ना घरातलं काय काम धंदा आहे का नाही तुला करते ना माझ केले की मी का ये ना तू या मेल्यावर नुसतं बसायला पाहिजे तुम्हाला हा? तुम्हीच मारलं की तू कुत्र्यावर हो घरात चालले मी स्वयंपाक घेऊन जायचंय मला हा, जा पटकन उरत भूक लागली मला भाजी झाली का नाही बनवायची अजून भांडणच की झालं तोपर्यंत कसं बनवू जेवता का भाकरी कालवण तपास नाही काय नाही